म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळे हा. येतं याचे संस्थापक अध्यक्ष आमचे धर्मवीर छत्रपती शौर्य 5 स्टार महाराजांचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवरे पाटील यांच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात पुतळे लावणं चालू आहे. किती पुतळे हे स्वतः जातात? पूर्ण 101 पुतळे. 101 पुतळे. प्रवीण दादा नाले पत्रकार आहे. काय आता जिंतूरहून तुम्ही एवढे पुतळे घेऊन आले? जिंतूरवरनं बोरी येथे मुक्काम आहे. याच्यानंतर अखंड मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्याची सवारी आहे. 17 तारखेपर्यंत हा शिवजयंतीचा उत्सव आहे. 101 गाड्याचा ताफा आहे. 101 शिवस्मारक आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातले हजारो शिवभक्त या ताफ्यामध्ये जुडलेले आहे. जिंतूरमधनं हा ताफा आता रवाना होत आहे. तुम्ही बघू शकता की अनेक स्मारक वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे लोक आणि बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा ताफा निघत आहे. धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं ही सगळ्यात भव्य दिव्य अशी मराठवाड्यातल्या मातीतल्या पावनभूमीतली ही यात्रा आहे. आणि यानंतर अखंड मराठवाड्यातली भ्रमंती या यात्रेची आज सुरुवात झालेली आहे. महाकाळ्यापासून जालन्यावरनं मंठा आणि मंठावरनं जिंतूरला ही यात्रा पोहोचलेली आहे. मी संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा प्रवक्ता प्रवीण नागरे म्हणून मी सर्व मराठवाड्यातल्या शिवप्रेमींना एक भावनिक आवाहन करतो की या सगळ्या शिवस्मारक यात्रेमध्ये आपण सगळे प्रचंड संख्येने उभे राहा आणि बाळराजे आवरे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. नेमकं हे पुतळे घेऊन जाण्याचं कारण काय? कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये अनेक शिवस्मारक आणि अनेक महापुरुषांचे स्मारक देण्याचं काम बाळराजे आवरे पाटील या संघटनेच्या माध्यमातून करत आहेत. आणि प्रशासनाने त्यांच्यावरती 30 गुन्हे आतापर्यंत दाखल केलेले आहे. ते 101 शिवस्मारक घेऊन ते प्रत्येक गावोगावी वाटण्याचं मानस त्यांचं आहे. आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं 101 स्मारकाचा ताफा या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी काढलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती या महाराष्ट्राचा 7 आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शिवस्मारक उभारण्यापासून कोणी त्यांना अडू शकत नाही. यासाठी या व्यवस्थेला साफ म्हणून या शिव जयंतीच्या अनुषंगानं हा ताफा काढण्यात आलेला आहे. ओके, धन्यवाद साहेब. यस, नमस्कार.